आयआयटी बाबा अभय सिंहला पोलिसांकडून अटक करण्यात आली। आयआयटी बाबाकडे गांजा आणि इतर अंमली पदार्थ सापडल्याने त्याला बेड्या ठोकण्यात आल्या। जयपूरच्या रिद्धी सिद्धी हॉटेलमधून बाबाची धरपकड करण्यात आली, तर आयआयटी बाबाने आत्महत्येची धमकी सुद्धा दिलेली होती। तर हा आयआयटी बाबा यंदाच्या महाकुंभ मेळ्यापासून प्रचंड चर्चेत आला। आयआयटी मध्ये शिक्षण घेतलेला हा तरुण नंतर बाबा बनला, त्यामुळे त्याची चर्चा सुरू होती। मात्र आता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आलेली आहे। गांजा आणि सोबतच तत्सम अंमली पदार्थ हे त्याच्याकडे सापडले आणि त्यामुळे या आयआयटी बाबाला अटक करण्यात आलेली आहे। आपण दृश्य पाहू शकतो। आयआयटी बाबाला अटक करण्यात आली त्यावेळची दृश्य राजस्थानच्या जयपूर मधून त्याला अटक करण्यात आली। प्रतिनिधी आवेश तांदळे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊया। आवेश, नक्कीच जयपूर पोलिसांनी त्याला अटक केली आणि ताकीद सुद्धा दिलेली आहे की बाबा तुम्ही त्यांच्या दोन गोष्टी, एक तर त्यांच्याकडे गांजा सापडला होता पहिली गोष्ट, आणि दुसरं त्यांना सोशल मीडिया पोस्ट दिली की मी आत्महत्या करणार। या दोन्ही गोष्टी जयपूर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्या आणि सक्त ताकीद दिली आहे। आयआयटी बाबा हाच आहे जो प्रयागराजमध्ये सुद्धा प्रसिद्ध झाला होता। त्यानंतर त्यांनी भारत पाकिस्तान मॅच विरुद्ध सुद्धा सांगितलं की भारताचा पराभव होईल, पण विराट कोहलीच्या शानदार फलंदाजीमुळे भारत जिंकला आणि त्यानंतर तो सोशल मीडिया ट्रोल सुद्धा झाला होता। पण गेल्या काही दिवसापूर्वी आयआयटी बाबाला सुद्धा मारहाण सुद्धा झालेली होती आणि वादग्रस्त वक्तव्य करण्यात आयआयटी बाबा फेमस झाले होते गेल्या काही दिवस आपण बघू शकतो। त्याच प्रकारे आज जयपूरमध्ये गेले असता त्यांच्याकडे गांजा आणि गांजा आपल्या देशात गांजा सेवनाला बंदी आहे, त्या प्रकरणी जयपूर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं आणि सक्त ताकीद दिली आणि त्यानंतर त्याला सोडण्यात आलेलं आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद आवेश दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। खरं तर मागच्या काही दिवसांपासून हा आयआयटी बाबा प्रचंड चर्चेत सुद्धा राहिलेला होता। इसका ना एक प्रेस कॉन्फ्रेंस कर लगा देंगे ना, आपको पूरा बता देंगे ना। लेकिन बाबा वो पुलिस की कार्रवाई है क्योंकि आपका काफी नाम है। अरे चैनल के अलग-अलग गाड़ी उधर है, अरे यार गाड़ी उधर है भाई। नहीं आप ऐसे जबरदस्ती थोड़ी एजेंसी है मैडम, एजेंसी नहीं कर रहा है।